नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण आळूची वडी ही रेसिपी बनवणार आहोत। आळूची वडी म्हणजे मराठमोळ्या चवीचा एकदम खास ठेवा। कोवळ्या आळूच्या पानांना बेसनाच्या मसालेदार मिश्रणाचा सुंदर थर देऊन वाफवलेली आणि नंतर हलकीशी खरपूस तळलेली आळूची वडी ही दिसायला आकर्षक, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असते। आंबट, गोड, तिखट, चटपटीत चवीचा असा अप्रतिम संगम की एक वडी खाल्ली की दुसरी आपोआपच तोंडात जाते। गरमागरम आळूची वडी समोर आली की साधं जेवणही अगदी खास होऊन जातं। पाहुण्यांच्या ताटाची तर शोभाच वाढते। अशी आळूची वडी कशी करायची ते आपण बघूया। एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे मी। 4 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये हळद टाकूया। अर्धा चमचा हळद टाकली। आता जिरे पावडर 1 चमचाभर टाकलेली आहे। लाल मिरची पावडरही चमचाभर टाकूया। हिरवी मिरची सुद्धा वाटून घालणार आहोत, त्यामुळे लाल मिरची थोडीच टाकलेली आहे। जिरे टाकलेले आहेत। आता आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकूया। आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे, ती टाकते आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा तीळही टाकणार आहे। चिंच आणि गूळ मी भिजत ठेवलं होतं, त्याचं पाणी आता आपण याच्यामध्ये टाकूया। आधीच पाणी टाकून पीठ भिजवलं तर ते पातळ होतं, म्हणून चिंच गुळाचं पाणी आधी टाकायचं आणि नंतर लागेल तसं पाणी टाकत हे पीठ भिजून घ्यायचं। चिंच गुळाचं वाटीभर पाणी टाकलेलं आहे। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे कालवलेलं बेसन पीठ आपण आळूच्या पानांवरती पसरवून लावणार आहोत, त्यामुळे याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असायला हवी। खूप पातळही नकोय आणि खूप घट्टही नकोय, असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पीठ जर अगदी घट्ट मळलं तर वडी खाताना ती कोरडी कोरडी लागते आणि घट्टसर तयार होते। त्याच्यामुळे खूप घट्ट नाही मळायचं, पण अगदीच खूप पातळही नाही मळायचं की पानांवरती बेसन पीठ लावलं तर ते अवघळून जाईल। त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट बघा तुम्ही अशा पद्धतीने असायला हवी। आणि ते तुम्ही बघताय ना, मी अगदी थोडं थोडं 1 चमचाभर पाणी टाकत टाकत हे पीठ मळून घेते आहे, कारण खूप पातळ नको व्हायला, म्हणून आपण अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेतलेलं आहे। आणि पीठ अशा पद्धतीने मळायचं आहे, तुम्ही बघा। अगदीच खूप घट्टही नाहीये आणि खूप पातळ नाहीये, असं पीठ आपण मळलेलं आहे। आता आपण आळूची पानं घेऊया। ही आळूची पानं मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण याच्यावरती बेसन पीठ लावून घेणार आहोत। आळूच्या पानांवरती बेसन पीठ लावताना आळूचं पान हे उलटं ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण आळूचं पान फोल्ड करतो तेव्हा ते सरळ होतं। त्याच्यामुळे आपण आळूचं पान हे उलटं केलेलं आहे आणि त्याच्यावरती अगदी पसरवून लावणार आहोत हे पीठ। अगदी एकसारखं पसरवून लावायचं, म्हणजे आळूची वडी खाताना बेसन पिठाची चव एकसारखी लागते। एका पानाला पीठ लावून झाल्यानंतर आपण दुसरं पान ठेवणार आहोत आणि दुसरं पान बघा मी कशा पद्धतीने ठेवलेलं आहे। खाली एक पान ठेवलं की दुसरं पान हे उलट्या बाजूने ठेवायचं, म्हणजे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली असं ठेवायचं। तिसरं पान ठेवणार आहे आता मी। तिसरं पान ठेवताना खालच्या पानाच्या अगदी विरुद्ध बाजूला ठेवलेलं आहे आणि आता बेसन पीठ अगदी पसरवून लावते आहे। अशा पद्धतीने तुम्ही 3-4 पानं ठेवू शकता। 2 पानांचंही करू शकता, 3 किंवा 4-5 पानंही लावू शकता। मी इथे 3 पानं लावलेली आहेत। बेसन पीठ अगदी चांगलं पसरवून लावल्यानंतर आता ही पानं आपण फोल्ड करूया। अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने आकार दिला की आळूच्या वड्या या गोल गोल तयार होतात। चाळणीला खाली तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण बेसन पीठ लावलेलं आळूचं पान ठेवलेलं आहे। कधी 3 पानं, कधी 4 पानं अशी एकावर एक ठेवून बेसन पीठ अगदी पसरवून लावून आपण गोल वडी तयार करून घेतलेली आहे। बेसन पीठ जसं पुरेल तसं तुम्ही पानं 1 किंवा 2 असे करू शकता। एकावर एक ठेवून 2च पानं वापरू शकता किंवा 2 ते 3 पानं हे तुम्ही वापरू शकता। मी नेहमी आळूची वडी करताना पानं जास्त वापरते आणि बेसन पीठ कमी वापरते। 3 ते 4 पानं वापरते आणि त्याला बेसन पीठ लावते, म्हणजे काय होतं, बेसन पीठ कमी खाल्लं जातं आणि आळूची पानं जास्त खाल्ली जातात। त्याच्यामुळे मी जास्त पानं वापरते, बेसन पीठ अगदी कमी लावते। सगळ्या आळूच्या पानांना बेसन पीठ लावून झालेलं आहे आणि आपण चाळणीमध्ये ठेवलेली आहेत। आता आपण ही चाळणी पाण्यावरती ठेवणार आहोत। गरम पाण्यावरती ठेवायची आहे, म्हणजे ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। त्यासाठी मी पातेल्यात पाणी आधीच ठेवलं होतं गरम करायला। पाणी गरम झाल्यानंतर चाळणी त्याच्यावरती ठेवायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटे ही वडी उकडून घ्यायची। आळूची वडी ही आपण तळूनही काढतो, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाहीये। पण मी ही आळूची वडी तळणार नाहीये, याला फक्त फोडणी देणार आहे।
म्हणून मी 15 मिनिटे उकळून घेतलेली आहे. 15 मिनिटे झाल्यानंतर आपण चाकू टाकायचं त्याच्यामध्ये. चाकूला बेसन पीठ लागलं नाही की समजून घ्यायचं आळूची वडी ही चांगली शिजलेली आहे. चाकूला जर बेसन पीठ लागलं तर तुम्ही आणखी 2 ते 3 मिनिटं ठेवा. आळूची वडी शिजलेली आहे. आता आपण ही कापून घेऊया आणि याला फोडणी देऊन घेऊया. आता ही आळूची वडी आपण थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच कापून घ्यायची आहे. गरम गरम असताना आळूची वडी चिरायची नाही, नाहीतर त्याचे तुकडे होतात. त्यामुळे आपण थंड केलेली आहे ही आळूची वडी आणि नंतरच त्याला चिरून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पातळसर चिरली गेलेली आहे. आता याला मी फोडणी देऊन घेणार आहे. फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरेही टाकायचे आहेत, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ताही टाकणार आहे. चिमूटभर हळद आणि थोडंसं तिखट टाकायचं आहे. आणि ही फोडणी छान तडतडली की बारीक चिरलेल्या आळूच्या वड्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनिटे या वड्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. अगदी थोडंसं चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. आळूची वडी बनवताना आपण पिठामध्ये मीठ टाकतो, हे बघून अगदी थोडंसं चिमूटभर मीठच आपण वरून टाकणार आहोत. आळूची वडी मस्त चवदार, घट्ट आणि कुरकुरीत होण्यासाठी मी काही टिप्स सांगते आहे. आळूची पाने ही ताजी आणि मोठी घ्या. तुम्हाला जर रोल नीट करता येत नसेल तर देठ कापून टाकला तरीही चालेल. पाने स्वच्छ धुवून घ्या. बेसनाच्या पिठामध्ये चिंच आणि गूळ टाकायचा. आंबट गोड वडी ही खूप छान लागते. पीठ ना खूप पातळ असावे ना खूप घट्ट असावे, पानावर सहज पसरता आले पाहिजे. पानावर पीठ लावताना सगळीकडे समान थर द्या, म्हणजे वडी छान एकसारखी शिजते. पाने 3-4 थर लावून घट्ट रोल करा. रोल सैल राहिला तर वडी फुटू शकते. वडी वाफवताना पाणी आधी गरम करून घ्यायचं आणि नंतरच त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि वड्या वाफवून घ्यायच्या. वाफवल्यानंतर वडी पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच कापा. नवीन रेसिपी बरोबर पुन्हा भेटूया. धन्यवाद.